नमस्कार, वेलकम बॅक टू निकिता जेनेक्स कॅड सिरीज. सो आज आपण इमेजमध्ये शो केलेला एक सिंपल ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. आपण स्केच सिलेक्ट करूया आणि टॉप प्लेनवर आपल्याला स्केच काढायचा आहे. ओके, सो इथे तुम्ही बघू शकतात त्या ऑब्जेक्टचा आपल्याला टॉप व्ह्यू काढायचा आहे आणि त्याला आपल्याला एक्सट्रूड करायचा आहे. सो इथे मी लेफ्ट साइड जो सिलेंड्रिकल पार्ट आहे त्यापासून स्टार्ट करूया. तो आपण इथे डायमेन्शन प्रमाणे 2 सर्कल ड्रॉ करून घेऊया. एक सर्कल आहे 50 mm चा अँड द सेकंड सर्कल इज 30 mm. देन तुम्ही इथे बघू शकतात अराउंड पूर्ण ओव्हरऑल त्या ऑब्जेक्टची लेंथ 100 mm आहे. म्हणजेच आपण सर्कल ऑलरेडी 50 mm डायमीटरचा काढला, तर आपल्याला पुढचा पार्ट 50 mm मध्ये क्रिएट करायचा आहे. सो आपण एक लाईन घेऊया ॲज अ रेफरन्स म्हणून आणि या आउटर सर्कलवर क्लिक करायचं. तर इथून आपल्याला 30 mm वर एक लाईन ड्रॉ करायची आहे. 30 mm का घेतलं? कारण पूर्ण पार्ट आपल्याला 50 mm कव्हर करायचा आहे आणि तो राईट साईडचा जो सर्कल आहे, जो कर्व आहे, तो 20 mm रेडियसचा आहे, त्यामुळे 30 mm घेतला. तो क्लोज करा, या लाईनला सिलेक्ट करा, कन्वर्ट टू रेफरन्स म्हणजे ह्या ठिकाणी क्लिक करा. पुन्हा एकदा सर्कलवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला 20 mm चा एक सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि 10 mm चा एक सर्कल ड्रॉ करायचा आहे, जो की राईट साईडला होल आहे. सो आता आपण हेल्प ऑफ द टँजंट लाईन त्या शेपला पूर्णपणे कंप्लीट करूया, जो इमेजमध्ये शो केला आहे. सो मी इथे लाईन सिलेक्ट करते. लेफ्ट साईडच्या आउटर सर्कलवर पॉईंट क्लिक करायचा आणि राईट साईडच्या आउटर सर्कलवर आणि मिरर फीचरचा यूज करून आपल्याला सिलेक्ट कर, म्हणजे हीच लाईन आपल्याला मिरर करायची आणि सिलेक्ट सेंटर लाईन. तर इथे मी सेंटर लाईन जी आपण रेफरन्स लाईन म्हणून घेतली होती ती, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ॲप्लाय. आता या टँजंट लाईनला फिक्स कर्वमध्ये कन्वर्ट करायचं आहे, ज्यामुळे आपल्याला एक्सट्रूड करताना प्रॉब्लेम येणार नाही आणि जॉमेट्रिकली या दोन्ही लाईन्स त्या सर्कलला टँजंट होतील. तो इथे फिक्स कर्व या ऑप्शनवर क्लिक करा आणि इथे हा आउटर सर्कल, ही लाईन, हा आउटर सर्कल आणि ही लाईन आणि चारी कर्व आपल्याला सिलेक्ट करून ॲप्लाय करायचा आहे. सो या ठिकाणी ॲप्लाय झाला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि आपल्याला हा इनर स्पेस नको आहे, त्यासाठी आपण याला ट्रिम करून घेऊया. तो या ठिकाणी आपला स्केच कंप्लीट आहे. सो फिनिश स्केच केल्यानंतर आपण एक्सट्रूड या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकतात. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात रिजन बाउंड्री कर्व्स केल्यावर आपल्याला जेवढा रिजन ज्या वर एक्सट्रूड करायचा आहे तेवढाच आपल्याला सिलेक्ट करता येतो. तो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हा राईट साईडचा रिजन आहे तो 10 वर एक्सट्रूड आहे आणि जो सिलेंडर आहे तो 30 वर. सो आपण आधी सिलेंडर एक्सट्रूड करून घेऊया. ॲप्लाय करायचं आहे आणि पुन्हा एकदा एक्सट्रूड ऑप्शनवर सिलेक्ट करा. रिजन बाउंड्री या ऑप्शनवर सिलेक्ट करा. या ठिकाणी आपण 10 mm डिस्टन्स टाकूया आणि या बॉडीला आपल्याला युनाइट करायचं आहे. ॲप्लाय. तो आपली ही बॉडी युनाइट झाली आहे. तो या ठिकाणी आपला हा पार्ट कंप्लीट झाला आहे. तो आता आपल्याला या सिलेंडरवर ह्या साईडला एक कट क्रिएट करायचा आहे, ज्यासाठी आपण स्केच सिलेक्ट करू. या ठिकाणी सिलेंडरचा टॉप फेस सिलेक्ट करायचा आहे आणि ओके करायचं आहे. तो या ठिकाणी एक लाईन आपल्याला सर्कलच्या सेंटर पासून क्रिएट करायची आहे. तो या लाईनला आपण ॲज अ रेफरन्स म्हणून कन्वर्ट करून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला रेक्टेंगल फ्रॉम सेंटर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि 12 mm आपल्याला विड्थ ठेवायची आहे आणि 10 mm आपल्याला हाईट घ्यायची आहे. ओके करायचं, क्लोज करा. फिनिश स्केच केल्यानंतर आपण
या रेक्टँगलला एक्सट्रूड करून घेऊया आपण रिव्हर्स डिरेक्शनमध्ये. तो या पद्धतीने आपला पोर्शन सबट्रॅक्ट झाला आहे. अप्लाय करायचा आहे. आता लास्ट पार्ट आपल्याला या ठिकाणी एक रिप क्रिएट करायची आहे. तो आपल्याला रिप क्रिएट करण्यासाठी रिप कमांडचा यूज करायचा आहे. सो आता आपण यामध्ये रिप कसा क्रिएट करायचा ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक डॅटम प्लेन लागेल ज्यावर आपल्याला रिपची लाईन ड्रॉ करायची आहे. तो या ठिकाणी डॅटम प्लेन या ऑप्शनवर क्लिक करा आणि इथे ऑप्शन आहेत इंटरफेअर, ॲट डिस्टन्स, अँगल, बायसेक्टर. जशा पद्धतीने जशा वेने तुम्हाला प्लेन हवा आहे तशा वेने आपल्याला सिलेक्ट करता येतो. तो या ठिकाणी आपल्याला XCZC म्हणजे फ्रंट फेसवर आपल्याला फ्रंट प्लेनवर आपल्याला स्केच काढायचा आहे. सो या प्लेनला आपण थोडं ड्रॅग करून घेऊया आणि अप्लाय करायचा आहे. ओके. सो सिलेक्ट द स्केच आणि हा डॅटम प्लेन आपण क्रिएट केला आहे त्या फेसवर आपल्याला त्या प्लेनवर आपल्याला स्केच काढायचा आहे. सो सिलेक्ट द प्लेन अँड ओके. तर या ठिकाणी एक लाईन घ्यायची आहे आणि ही लाईन आपल्याला सर्कलच्या आतमधून म्हणजे जो सिलेंडर आहे त्याच्या थोड्या आतमधून आपल्याला ड्रॉ करायची आहे आणि अशी स्लॅन्टिंग लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. क्लोज. फिनिश स्केच करा. सो आता आपल्याला रिप देऊन घ्यायचा आहे. या लाईनला आपल्याला रिप क्रिएट करायची आहे. सो मी इथे सर्च बॉक्समध्ये रिप कमांड सर्च करणार आहे. RIB. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. यावर क्लिक करा आणि इथे परपेंडिक्युलर टू सेक्शन प्लेन न सिलेक्ट करता पॅरेलल आपल्याला जो प्लेन काढला आहे त्याला आपल्याला पॅरेलल लाईन क्रिएट करायची आहे. त्यामुळे पॅरेलल टू सेक्शन प्लेन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथे 5 mm डिस्टन्स आहे आणि सिमेट्रिक व्हॅल्यू आपल्याला त्याची ठेवायची आहे. म्हणजे बोथ साईड 2.5 म्हणजे टोटल थिकनेस आपली 5 mm होणार आहे आणि या लाईनला आपल्याला सिलेक्ट करायचा. अप्लाय करा. सो या पद्धतीने आपला पूर्णपणे मॉडेल क्रिएट झाला आहे. तो आपण एकदम इझी आणि प्रॅक्टिकल वेने आणि वेगवेगळ्या कमांडने आपण हा मॉडेल क्रिएट केला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशा सिंपल ऑब्जेक्ट ट्युटोरियलसाठी निकिता जेनेक्स कॅड सिरीजला नक्की फॉलो करा. थँक्यू.